छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला आज कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तेलंगणातून अटक केल्यानंतर आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SS तट यांच्या कोर्टात त्याला हजर करण्यात आलं। यावेळी हा निर्णय देण्यात आला। कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। 28 मार्चला पुढील सुनावणी होणार आहे। पोलिसांनी आता नवीन BNSS कायद्यानुसार पोलिसांनी कारण दिले पाहिजे की अटकेचे कारण काय काय, तुम्हाला अटक का करतो आम्ही, याच्याबद्दलचे कारण कोल्हापूर पोलिसांनी दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना केलेली अटक कोणती बेकायदेशीर नाही। दुसरी गोष्ट, त्यांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये FIR दाखल झाल्यापासून कोणतेही सहकार्य केलेलं नाही। त्यांच्या म्हणण्यानुसार, म्हणजे आरोपींच्या म्हणण्यानुसार ते फरार नव्हते, ते सतत हजर होते, या कोर्टामध्ये हजर होते, त्या कोर्टामध्ये हजर होते। म्हणजे काय की वकिलांच्या मार्फत त्यांनी जे अर्ज केले होते याचा अर्थ आपण असा धरायचा की ते हजर होते। आणि दुसरा, त्यांनी एक गोष्ट सांगितली की नागपूरच्या पोलीस स्टेशनला त्यांनी अर्ज दिलेला होता की माझ्या आवाजाचे नमुने कधी घ्यायचे आहे ते सांगा, मी यायला तयार आहे। आणि मग त्यांचं म्हणणं असं आहे की पोलिसांनी आम्हाला बोलवलंच नाही। आता अर्ज कोणी दिला, अर्ज केव्हा दिला आपल्याला काही माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलू शकत नाही। परंतु जो आरोपी समोर उपस्थितच नाही, ज्याच्या पत्त्यावर तो नाही आणि तो कुठे आहे माहिती नाही, त्याला पोलिसांनी कुठे बोलवायला जायचं? म्हणजे तो स्वतः मिस्टर इंडिया सारखा गायब झालेला असेल तर त्याला बोलवायचं कसं? आणि मग पोलिसांवरच परत आपण खापर फोडायचं की त्यांनी आम्हाला बोलवलंच नाही। आता 7 दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली आहे आणि माझं म्हणणं आहे की 7 दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा अपूर्ण आहे, पण प्राथमिक पातळीवर 7 दिवसाची पोलीस कोठडी पूर्णच्या पूर्ण दिली पाहिजे। सगळ्या 7 दिवसाची कोर्ट काय ऑर्डर करेल ते आपल्याला माहीत होईलच, कारण की आवाजाचे नमुने जे घ्यायचे आहे ते अत्यंत शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून घ्यायचे असतात। 5 जणांचे आवाजाचे नमुने घ्यायचे असतात। नंतर आपल्या आवाजामधून जे काही वेगवेगळे गोष्टी असतात त्याच्यामध्ये स्वर आणि व्यंजन हे महत्त्वाचे असतात आणि आवाज बदलला जाऊ शकतो, आवाज मुद्दामून वेगळा काढला जाऊ शकतो। त्यामुळे आरोपीचं वेगवेगळ्या वेळेस व्हर्जन घेणं आवश्यक आहे। त्यासाठी सुद्धा न्यायालयाने आज आदेश करणं आवश्यक आहे। जर त्यांनी ते आज आदेश केले नाही व्हॉइस सॅम्पल घेण्याचे, तर पोलिसांना व्हॉइस सॅम्पल घेण्यासाठी पुन्हा पुढच्या वेळेस अर्ज करावा लागेल, सेपरेट अर्ज करावा लागेल आणि त्याचे व्हॉइस सॅम्पल घेण्याची प्रक्रिया करावी लागेल। हे एका उन्मादातून त्याने फोन केलेला होता हे सिद्ध झालं आणि त्या व्यक्तीला वाचवणारी कुठली तरी यंत्रणा आहे, म्हणूनच 1 महिना झाला तो सापडत नाही आणि 1 महिन्यानंतर तो सापडतो। ती पूर्ण त्याला कोण इतर सपोर्ट करत असल्याशिवाय होणार नाही। ती कुठली यंत्रणा आहे ती पोलीस दलानं शोधून काढा। आरोपीचे वकील म्हणतात की सगळी मीडिया ट्रायल आहे आणि मीडियाच्या याच्यातूनच सगळं युक्तिवाद त्यांच्या बाजूनी करण्यात आला आणि एकेकाशी नोटीस सुद्धा त्यांना देण्यात आली नाही। असं बघते मला कायदेशीर समजत नाही, पण मीडिया ट्रायल असायचा संबंध नाही। फेसबुकला पोस्ट करणं, मी स्वतःहून फोन करायला त्याला सांगायला गेलेलं नव्हतं की मला फोन कर आणि असं घाणेरडं विषारी वक्तव्य कर। मला 12 वाजता फोन आल्यानंतर सरांनी सांगितल्याबद्दल 3-3:30 पर्यंत मला झोपच आली नाही, कारण महाराष्ट्रामध्ये जिजाऊंच्या बद्दल, शिवरायांच्या बद्दल, शंभूराजांच्या बद्दल असं वक्तव्य करणारी माणसं आहेत, जिवंत आहेत, हेच मला पटत नव्हतं। आणि म्हणून मी ते समाजासमोर, ही जी काही घाण आहे ही लपून ठेवली तर जास्त दुर्गंधी येणार, म्हणून मी समाजासमोर आणले आणि माझा तो अधिकार आहे। मी माझ्या फेसबुकवर मी काही जे लोकांना हार्म होणार नाही, समाजाच्या भावना दुखवणार नाही, या सगळ्या गोष्टी मी लिहू शकतो, मांडू शकतो आणि बोलू शकतो। तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांनी 7 दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली होती। कोर्टाने काय सांगितले, किती दिवसाची कस्टडी दिलेली आहे? 1 मिनिट नाही अजून प्रशांत कोरटकर या आरोपीला पोलिसांनी कोर्टामध्ये हजर केलेलं होतं। त्याची एकूण 7 दिवसाची पोलीस कस्टडी पोलिसांनी मागितलेली होती, परंतु 28 तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी न्यायालयाने मंजूर केलेली आहे। काही बंधनांमुळे मला फॅक्टवरती आणि तपासातल्या प्रोग्रेसवरती बोलता येणार नाही, परंतु त्याची 28 तारखेपर्यंतची कस्टडी जी आहे ती न्यायालयाने मंजूर केली आहे।